या ठिकाणी दोस्तीच्या दुनियेतील राजा मानस आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली, गोरगरिबांचे कैवारी आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुलभाई पाटील उर्फ दादा यांना मी विनंती करतो, हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल आणि मथुर यांच्या ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा हा बैलपोळा आदरणीय दादांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात। हे दोन शब्द बोलून मोकळा करू आपण, हे चालू करू का? बालूमामाच्या नावानं जय श्रीराम। सर्वप्रथम माझे भाऊ आणि माझे कुटुंबातील एक सदस्य पिंटू भाऊ मोडक आणि यांचा व्यासपीठावर असलेला सर्व मित्रपरिवार आणि या ग्रामस्थातील माझ्या आई बहिणी, मथुर फॅन्स, आजोबांपासून लहान पोरांपर्यंत सगळ्यांची इथे उपस्थिती आहे। सगळ्यांचा आदर करून दोन शब्द बोलतोय मी। ज्या वडकीमध्ये, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी प्रेम दिली, ज्यांनी मान सन्मान दिला, ज्यांनी एक कुटुंबातील सदस्य म्हणून निवडला, त्या माझ्या भावाला आणि माझ्या कॉकटेलला, सुंदरला मी बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। सुंदरचा मोठा भाऊ मथुर लवकरच त्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानात आजाराच्या बाहेर पडून या महादेवाच्या आशीर्वादाने, बाळूमामाच्या आशीर्वादाने लवकरच या शेतकऱ्याच्या मातीतील हिऱ्याच्या ज्या खेळामध्ये येणाऱ्या काही दिवसांनी उतरणार आहे, या बाळूमामाच्या आशीर्वादाने सदैव आमचा शेतकरी बांधव, बैलगाडा मालक, चालक, आमचे जेवढे शेतकरी वर्ग असेल सगळे खूप आनंदात राहो हीच मी बाळूमामा चरणी प्रार्थना करतो। मी माझे दोन शब्द बोलतो, ज्यांची मी पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये, या जीवनामध्ये ज्याच्याशी पण दोस्ती केली त्याच्याशी एकदम निष्ठेने केली आणि माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये खूप कमी मित्र आले ना, खूप कमी मित्र ठेवले, पण ते एकदम जीवाभावाचे ठेवले। अतिशय एखाद्याला मी शब्द दिला का त्याच्यासाठी जीव पण देणार आणि जीव सुद्धा घेणार, अशी आमची पिंटू दादा, पिंटू भाऊ मोडक यांची मैत्री आणि इथे असलेले संपूर्ण व्यासपीठ आणि आमचे व्यासपीठावरती असलेले मित्रपरिवार आणि आमचे सगळे कुटुंबातील सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, सगळ्यांकडनं मी आज जर कुठे काही कोणता शब्द चुकला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि सदैव असंच माझ्या पिंटू भाऊवर सगळ्यांचा आशीर्वाद राहो हीच मी बाळूमामाच्या प्रार्थना करतो। जय श्रीराम।